काँग्रेस हायकमांड अलर्ट मोड वरती दिसते। मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आजपासून 2 दिवसांच्या जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावरती आहेत। जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकी संदर्भामध्ये काँग्रेसच्या नेत्यांशी राहुल गांधी चर्चा करणार आहेत। निवडणुकीपूर्वी इंडिया आघाडीमधील पक्षाशी आघाडी व्हावी यासाठी प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा करणार आहेत। याशिवाय नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला यांची भेट घेऊन जागा वाटपाबाबत चर्चा करण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। मात्र फारुख अब्दुल्ला यांनी काही दिवसांपूर्वी निवडणुकीपूर्वी कुठल्याही पक्षाशी आघाडी करणार नसल्याचं स्पष्ट केलेलं होतं। पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसने एकत्र निवडणूक लढवून भाजपला हरवायला हवं असं मत राहुल गांधी यांनी व्यक्त केलेलं होतं। आणि याच विषयी आपण अधिक बोलूयात। शिवाजी काळे आपल्याला अधिक माहिती देतात। शिवाजी, जम्मू काश्मीर मधल्या निवडणुकीच्या दृष्टीने आता हालचालींना वेग येताना दिसतोय। गुरु, तब्बल 10 वर्षानंतर जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका होत आहेत। कलम 370 रद्द झाल्यानंतर होणारी ही पहिली निवडणूक आहे आणि त्या दृष्टिकोनातून सर्वच राजकीय पक्ष कामाला लागलेले आहेत। आणि सुरुवातीला नवीन जे परिसीमन झाले याचा विरोध करण्यात आला, मात्र आता सर्व राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या मैदानात उतरत आपले अजेंडे जाहीर केले आहेत। काँग्रेस देखील समविचारी पक्षांना सोबत घेत भाजपला हरवण्यासाठी जम्मू काश्मीरमध्ये प्रयत्न करताना पाहायला मिळणार आहे। आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती स्वतः काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी हे 2 दिवसाच्या जम्मू काश्मीर दौऱ्यावरती असणार आहेत। स्थानिक पक्ष जे आहेत त्या सर्वांची चर्चा करून भाजपला हरवण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केले जातील। नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला, त्याचबरोबर आपण पाहिलं तर पीडीपीच्या नेत्या, या सगळ्यांसोबत चर्चा केला जाणार आहे। महबूबा मुफ्ती यांच्याशी चर्चा करून जम्मू काश्मीरमध्ये एक आघाडी तयार करून निवडणुकीला सामोरे जाण्याचा प्रयत्न काँग्रेसचा असणार आहे। आणि त्या दृष्टिकोनातून उभय नेते हे आज जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावरती असणार आहे। बरोबर, त्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये प्रादेशिक पक्ष नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद शिवाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।